महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या भोंदू अशोक खराताचे पाप आता चव्हाट्यावर आले। न्यायालयाने खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी तातडीने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। अशोक खरात विरोधात गुन्हे दाखल झाल्यापासून दररोज नवनवीन आणि अंगावर शहारे आणणारे खुलासे होत आहे। पोलीस तपासात या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली असून त्याने केवळ एका महिलेवरच नव्हे तर अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले आहे। श्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातला पोलिसांनी दणके द्यायला सुरुवात केली आहे। या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीबाबत माहिती देताना वकिलांनी सांगितले की आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते। प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासात समोर येत असलेले पुरावे पाहता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश दिले। अशा भोंदू प्रवृत्तींना समाजात स्थान नाही। पीडित महिलांनी न डगमगता समोर यावे, त्यामुळे या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा होईल अशी भावना आता सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे। आगामी काळात या प्रकरणात अजून किती बळी समोर येतात आणि पोलिसांच्या हाती काय पुरावे लागतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।